नमस्कार मित्रांनो, आज आपण जो टॉपिक शिकणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्यकाळ। आता मित्रांनो, आपण टेन्सेस हे टॉपिक शिकत असताना आपण प्रेझेंट टेन्स शिकलो, त्यामध्ये आपण 4 टॉपिक शिकलो। त्यानंतर आपण पास्ट टेन्स शिकलो, पास्ट टेन्सचे 4 सब टाइप्स शिकलो। आता आपण शिकत आहोत फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ, आणि फ्युचर टेन्स मधील हा सेकंड टाइप आहे, हा दुसरा प्रकार आहे। आणि आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, तर एखादी घटना ही फ्युचर मध्ये चालू असेल, ती प्रोग्रेस मध्ये असेल किंवा कंटिन्युअस प्रोसेस मध्ये असेल, त्याला बोलत असतो आपण चालू भविष्यकाळ। फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, आय विल बी वॉचिंग अ मूवी, मी चित्रपट बघत असेल म्हणजे मी ते बघणं स्टार्ट करेल आणि मी ते करत असेल। आय विल बी रीडिंग अ बुक, मी एक पुस्तक वाचत असेल। शी विल बी डान्सिंग ऑन द स्टेज, ती स्टेजवरती नाचत असेल। दे विल बी प्लेइंग ऑन द ग्राउंड, ते ग्राउंडवरती खेळत असतील। अशा प्रकारे मित्रांनो अजून आपण खूप सारे सेंटेन्सेस बघू शकतो, जसे की ही विल बी डान्सिंग विथ मी, तो माझ्यासोबत डान्स करत असेल। आता यामध्ये आपण काय वापरत आहोत, तर वॉकिंग, डान्सिंग, प्लेइंग, रीडिंग म्हणजेच वर्ब प्लस आयएनजी, आणि आपण त्याला बोलत असतो प्रेझेंट पार्टिसिपल। अशा पद्धतीने एखादी घटना ही चालू असेल आणि केव्हा चालू असेल, तर फ्युचर टेन्स मध्ये। अशा पद्धतीने आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स वापरत असतो। आणि या टेन्स मध्ये आपण कोणते हेल्पिंग वर्ब वापरतो, तर शाल आणि विल हे हेल्पिंग वर्ब वापरतो, आणि त्यानंतर आपण बी हे फॉर्म वापरत असतो, शाल बी, विल बी आणि वर्ब प्लस आयएनजी। म्हणजेच या टेन्सच्या आधारे एखादी घटना किंवा एखादी कृती ही फ्युचर मध्ये चालू असेल हे आपण दर्शवत असतो। नाउ फ्रेंड्स, with the help of examples, rules, we will learn in detail. So let us learn some examples which are given of singular and plural. आता आपण एकवचनी आणि अनेकवचनी एक्झाम्पल्स अभ्यासणार आहोत, आणि या आधारे आपण स्ट्रक्चर देखील बघणार आहोत। आता मित्रांनो, फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला देण्यात आलेले आहे, आय शॅल बी वॉकिंग, मी चालत असेल। वी शॅल बी वॉकिंग, आम्ही चालत असू। आता मित्रांनो, आपल्याला जेव्हा सेंटेन्स वाचत असतो त्यावेळेस आपण काय करत असतो, तर सेंटेन्स हे आपण सब कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो। आता आपण शिकलो आहोत, तर सेंटेन्स हे कशा प्रकारे सब कॅटेगरीमध्ये किंवा वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाइड केले जाते, तर सब्जेक्ट असतो, त्यानंतर वर्ब असते, त्यानंतर हेल्पिंग वर्ब देखील असते वर्बच्या अगोदर, आणि वर्ब प्लस आयएनजी, आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स म्हणजेच ऑब्जेक्ट असतो। मित्रांनो, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये आपण नाउन शिकलो आहोत, प्रोनाउन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, आणि असे एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो आहोत। तर या सेंटेन्स मध्ये आपण बघू शकतो सब्जेक्ट काय आहे, तर आय हा सब्जेक्ट आहे। त्यानंतर आपण कोणते हेल्पिंग वर्ब वापरत आहोत, तर शाल बी, शाल प्लस बी, आणि त्यानंतर आपण वापरत आहोत वर्ब प्लस आयएनजी, वॉक, वॉकिंग। आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा वर्ब प्लस आयएनजी वापरतो त्यावेळेस आपण त्याला बोलत असतो प्रेझेंट पार्टिसिपल। आणि हे आय हे काय आहे, तर फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे, हे एकवचनी सर्वनाम आहे। त्यानंतर वी हे काय आहे, तर वी हे प्लुरल प्रोनाउन आहे, आणि यामुळे आपण काय करतो, तर प्लुरल प्रोनाउन, सिंग्युलर प्रोनाउन वापरत असतो, आणि त्यासोबतच आपण शॅल बी और विल बी वापरत असतो, आणि वर्ब प्लस आयएनजी वापरतो। सो फ्रेंड्स, वी विल लर्न मोर एक्झाम्पल्स। यू विल बी वॉकिंग, तुम्ही चालत असाल। ही विल बी वॉकिंग, तो चालत असेल, किंवा ही विल बी रनिंग, तो धावत असेल। आता या सेंटेन्स मध्ये मित्रांनो आपण काय वापरत आहोत, तर सब्जेक्ट प्लस शॅल बी और विल बी प्लस वर्ब प्लस आयएनजी plus remaining part of the sentence or object, means some sentences are coming without object also, and in this way friends, this is the structure of future continuous tense, means that action will be going
in the future that will be in the progress. She will be walking. ती चालत असेल. ती काय करत असेल तर ती चालत असेल. आता मित्रांनो आपण येथे बघू शकतो they will be walking. ते चालत असतील. आता they हे काय आहे तर हे एक प्लुरल प्रोनाउन आहे. हे एक अनेक वचनी सर्वनाम आहे आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण विल बी, शॅल बी आणि प्लस वर्ब प्लस आयएनजी वापरत आहोत. आता आपण या सर्व सेंटेन्स मध्ये काय केले आहे तर आपण वॉक प्लस आयएनजी वापरून वॉकिंग वापरून आपण खूप सारे सेंटेन्सेस तयार केले आहेत. बट फ्रेंड्स, इफ वी चेंज द present participle or verb plus ing and on the place of walking if we take reading or dancing, so how will be the sentences? I shall be reading, we shall be reading, you will be dancing, he will be dancing. त्यानंतर he will be playing or she will be playing. अशा पद्धतीने मित्रांनो आपण वेगवेगळे वर्ब प्लस आयएनजी घेऊ शकतो आणि सेंटेन्सेस तयार करू शकतो. आणि आपल्याला यामध्ये फक्त काय करावे लागते तर आपल्याला प्रोनाउन चेंज करावे लागते आणि आपण जो वर्बचा प्रकार घेतो किंवा वर्ब घेतो त्या वर्बला आयएनजी वापरावे लागते. नाउ लेट अस सी फ्रेंड्स नेक्स्ट एक्झाम्पल्स. आय शॅल बी प्लेइंग टिल 6 टुमॉरो. मी उद्या 6 वाजेपर्यंत खेळत असेल. आता मित्रांनो मी उद्या 6 वाजेपर्यंत खेळत असेल अशा पद्धतीने एखादी घटना ही चालू असेल हे आपण या माध्यमातून दर्शवत आहोत. ती घटना किंवा कृती ही चालू झालेली नाही आहे पण ती चालू होणार आहे आणि ती चालू असेल अशा पद्धतीची आपण माहिती ही या एक्झाम्पल्सच्या आधारे देत असतो. आता आपण जर हे सेंटेन्स पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये डिवाइड करायला गेलो तर आय हे काय आहे सब्जेक्ट. आपण त्याला प्रोनाउन देखील बोलू शकतो. शाल बी म्हणजेच हेल्पिंग वर्ब. त्यानंतर प्लेइंग म्हणजेच काय तर वर्ब प्लस आयएनजी और प्रेझेंट पार्टिसिपल अँड रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स दिस इज टिल 6 टुमॉरो. अशा पद्धतीने ही विल बी रीडिंग ॲट दॅट टाइम. त्यावेळी तो वाचत असेल, त्यावेळी तो रीडिंग करत असेल. आता यामध्ये ही एक काय आहे ही हे एक प्रोनाउन आहे जे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. आणि मित्रांनो आपण जेव्हा आय आणि वी हे प्रोनाउन वापरतो त्यानंतर आपण मोस्टली शाल हे हेल्पिंग वर्ब वापरत असतो परंतु आपण त्यासोबतच विल हे हेल्पिंग वर्ब देखील वापरू शकतो. जेव्हा आपण विल हे वर्ब वापरतो त्यावेळेस ती घटना किंवा ती कृती ही डेफिनेटली होणार आहे हे आपण दर्शवत असतो. बट वेन वी यूज शाल आफ्टर आय और वी means that thing will happen, means that thing may happen or may not happen. म्हणजे ती घटना कदाचित होईल किंवा होणार नाही परंतु जेव्हा आपण विल वापरतो त्यावेळेस ती घटना ही डेफिनेटली होणारच आहे असे आपण दाखवत असतो. नाउ लेट अस सी. आय विल बी वर्किंग ॲट दिस टाइम टुमॉरो. मी उद्या यावेळी काम करत असेल. मी काय करत असेल तर मी काम करत असेल आणि केव्हा यावेळी. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण या माध्यमातून अभ्यासू शकतो. नाउ फ्रेंड्स लेट अस सी. रूल इज गिवन इन मराठी. मुख्य क्रियापदाच्या उपस्थितीत प्रेझेंट पार्टिसिपल आधी टू बीचे भविष्यकाळाचे रूप शाल बी किंवा विल बी वापरून फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार करावे. आता आपण जेव्हा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे वाक्य तयार करतो त्यावेळेस आपल्याला काय करावे लागते तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्ब प्लस आयएनजी. वॉकिंग, टॉकिंग, रीडिंग, त्यानंतर डान्सिंग, प्लेइंग, जम्पिंग या अगोदर आपल्याला शॅल बी और विल बी वापरावे लागते. जसे की वी विल बी वॉचिंग अ मूवी. वी विल बी वॉचिंग. आता वॉचिंगच्या अगोदर आपण काय वापरत आहोत तर विल बी. अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट पार्टिसिपल अगोदर शॅल बी और विल बी वापरावे लागते आणि आपण खूप सारी वाक्य तयार करू शकतो. नाउ सी फ्रेंड्स, स्टडी द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राइट देम इनटू सिंपल फ्युचर अँड सिंपल फ्युचर कंटिन्युअस टेन्स अँड ट्रान्सलेट देम इनटू मराठी. आणि मित्रांनो आपल्याला काही एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत आणि ती एक्झाम्पल्स आपल्याला सिंपल फ्युचरमध्ये आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ट्रान्सलेट करायची आहेत.
आणि ती जी एक्झाम्पल्स आहेत ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहेत. अशा पद्धतीने ती सेंटेन्सेस आपण सिंपल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ट्रान्सलेट करूया. आय एम गोईंग होम. मी घरी जात आहे. आता मी काय करत आहे, तर मी घरी जात आहे. आता मित्रांनो, हे सेंटेन्स कोणत्या टेन्समधील आहे, तर हे एक प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स आहे. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ, म्हणजे ती घटना आता सध्या चालू आहे, म्हणून याला आपण बोलत असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या सेंटेन्समध्ये एम, इज, आर ही हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे वापरत असतो. आणि आपण एम, इज, आर नंतर काय वापरतो, तर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच वर्ब प्लस आयएनजी. आता मित्रांनो, ही सेंटेन्सेस आपल्याला अगोदर सिंपल फ्युचर आणि नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ट्रान्सलेट करायची आहे. आय एम गोईंग होम. मी घरी जात आहे. आय शॅल गो होम. मी घरी जाईल. आता हे जे सेंटेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे आणि ते सेंटेन्स आपण सिंपल फ्युचरमध्ये ट्रान्सलेट केलं आहे. मी घरी जात आहे. मी घरी जाईल. आता करूया फ्युचर कंटिन्युअसमध्ये. आय एम गोईंग होम. आय शॅल बी गोईंग होम. मी घरी जात आहे. मी घरी जात असेल. अशा पद्धतीने मित्रांनो, मी घरी जात आहे, मी घरी जाईल आणि मी घरी जात असेल. इंग्लिशमध्ये अशा पद्धतीने आपण सेंटेन्स बोलू शकतो. आय एम गोईंग होम. आय शॅल गो होम. आय शॅल बी गोईंग होम. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण फ्रॉम प्रेझेंट कंटिन्युअस टू सिंपल फ्युचर अँड फ्युचर कंटिन्युअस टेन्स चेंज करू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. ही राइजेस अर्ली. तो लवकर उठतो. आता मित्रांनो, तो लवकर उठतो हे सेंटेन्स कोणत्या टेन्समधील आहे? सो कॅन यू टेल मी? येस प्लीज. येस, व्हेरी गुड. सो दिस सेंटेन्स इट इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. हे एक साध्या वर्तमान काळाचे सेंटेन्स आहे. हाऊ कॅन वी से दॅट दिस इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स? बिकॉज we are using yes or es to the main verb, and when we are using, when third person pronoun is there, he, she, it is there, that time we are using yes or es, so that is in simple present tense. That sentence is of simple present tense. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपण जेव्हा डेलीची क्रिया हॅबिच्युअल ॲक्शन ही एक्सप्रेस करत असतो, डिनोट करत असतो, त्यावेळेस तो टेन्स कोणता असतो, तर तो साधा वर्तमान काळ असतो. हे आपण प्रेझेंट टेन्सच्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत. नाउ वी विल चेंज ऑल दिस सेंटेन्सेस इन फ्युचर कंटिन्युअस अँड सिंपल फ्युचर. सो ही राइजेस अर्ली. वी विल चेंज इन सिंपल फ्युचर. फर्स्ट ऑफ ऑल, ही विल राइज अर्ली. तो लवकर उठेल. आता मित्रांनो, हे कोणतं सेंटेन्स आहे, तर हे सिंपल फ्युचरचं सेंटेन्स आहे. Now how to identify that this sentence it is in simple future and this sentence it is in future continuous? In future continuous tense we are using shall be or will be plus verb plus ing, and in simple future we are using just shall or will and first form of the verb. We are not using yes ing form to the main verb. अशा पद्धतीने आपण एखादे वाक्य हे साध्या भविष्यकाळाचे आहे किंवा अपूर्ण भविष्यकाळाचे आहे, चालू भविष्यकाळाचे आहे, हे आपण कसे ओळखू शकतो? तर आपण जेव्हा विल नंतर फक्त फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, मीन्स वी आर युजिंग जस्ट बेस फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज राइज, सो दॅट सेंटेन्स विल बी इन सिंपल फ्युचर टेन्स. आणि आपण सांगू शकतो की आपण शाल आणि विल नंतर जर बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरला तर ते सेंटेन्स हे सिंपल फ्युचरचं असेल. परंतु जेव्हा आपण शॅल बी, विल बी नंतर वर्ब प्लस आय एन जी वापरत असू किंवा वापरू, त्यावेळेस आपण ते सेंटेन्स हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं आहे असे सांगू शकतो. अँड इझिली वी कॅन आयडेंटिफाय, वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन दिस टू सेंटेन्सेस. आता ही विल राइज अर्ली. तो लवकर उठेल. ही विल बी रायझिंग अर्ली. तो लवकर उठत असेल. अशा पद्धतीने मित्रांनो, आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य हे
सिंपल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत. नाऊ लेट अस सी द मोर एक्झाम्पल्स. वी कम हिअर ऑफन. आम्ही येथे अनेकदा येतो. आता हे वाक्य पुन्हा आपण ट्रान्सलेट करूया सिंपल फ्युचर आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. वी कम हिअर ऑफन, वी शॅल कम हिअर ऑफन. आम्ही येथे अनेक वेळा परत येऊ. आता या दोन सेंटेन्समध्ये डिफरन्स काय आहे तुम्ही सांगू शकता का? यस. सी स्टुडंट्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू सेंटेन्सेस? वी कम अँड वी शॅल कम. म्हणजेच आपण सिंपल फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर किंवा प्रोनाउन नंतर शॅल और विल वापरत आहोत आणि त्यानंतर फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब, बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब वापरत आहोत आणि ते वाक्य हे सिंपल फ्युचरचे बनत आहे. नाउ वी कम हिअर ऑफन, वी शॅल बी कमिंग हिअर ऑफन. आम्ही येथे अनेक वेळा येणार आहोत किंवा आम्ही येथे अनेक वेळा येत असू. अशा पद्धतीने मित्रांनो आपण वाक्य हे ट्रान्सलेट करत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी द मोर एक्झाम्पल्स. यू आर वॉचिंग द शीप. तुम्ही मेंढ्या बघत आहात. आता हे वाक्य आपण बघू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य आहे आणि ते आता आपण ट्रान्सलेट करूया. यू विल वॉच द शीप. तुला मेंढ्या दिसतील. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करूया. यू विल बी वॉचिंग द शीप. तुम्ही मेंढ्या बघत असाल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण एक वाक्य हे दुसऱ्या टेन्समध्ये चेंज करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो. आणि आपल्याला जर टेन्स आले तर आपण खूप इझिली इंग्लिश बोलू शकतो, लिहू शकतो. इफ यू नो ऑल टाइप्स ऑफ टेन्सेस इन डिटेल, you can write very well in English, you can communicate in English very fluently. Now friends, let us see. They have arrived. ते पोहोचले आहेत. They will arrive. ते पोहोचतील किंवा ते येतील. They will be arriving. ते पोहोचत असतील किंवा ते येत असतील. अशा पद्धतीने they have arrived, they will arrive and they will be arriving. The soldiers march quickly. सैनिक वेगाने कूच करतात. आता कूच करणे म्हणजे काय तर पुढे सरकणे किंवा पुढे जाणे. आता हे सेंटेन्स आपण बघू शकतो कोणत्या टेन्समधील आहे तर आपल्याला ते ओळखायचे आहे आणि आपल्याला पुढील प्रकारामध्ये वाक्य ट्रान्सलेट करायचे आहे. आणि हे सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचे. तर आपण आता सिंपल फ्युचरमध्ये आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करूया. द सोल्जर्स विल मार्च क्विकली. सैनिक वेगाने कूच करतील. द सोल्जर्स विल बी मार्चिंग क्विकली. सैनिक वेगाने कूच करत असतील. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला खूप इझी होत असते जेव्हा आपण सर्व नियम्स हे लर्न करत असतो, पाठ करत असतो. आणि आपल्याला जर एक सेंटेन्स तयार करता आले तर आपल्याला खूप सारे सेंटेन्सेस त्या आधारावरती तयार करता येतात. इट रेन्स इन द मान्सून. पावसाळ्यात पाऊस पडतो. इट विल रेन इन द मान्सून. पावसाळ्यात पाऊस पडेल. इट विल बी रेनिंग इन द मान्सून. पावसाळ्यात पाऊस पडत असेल. द ट्रेन इज कमिंग. ट्रेन येत आहे. द ट्रेन विल कम. ट्रेन येईल. द ट्रेन विल बी कमिंग. ट्रेन येत असेल. अशा पद्धतीने आपण खूप इझी वाटत आहे आपल्याला टेन्स हा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात घेऊन जाणे किंवा ते सेंटेन्स चेंज करणे. नाउ लेट अस सी द मोर एक्झाम्पल्स. द ऑक्स इज ड्रायव्हिंग द प्लव. बैल शेत नांगरत आहे. द ऑक्स विल ड्रॉ द प्लव. बैल शेत नांगरेल. द ऑक्स विल बी ड्रॉइंग द प्लव. बैल शेत नांगरत असेल. आता मित्रांनो पुढील सेंटेन्स बघूया. द बॉईज आस्क्ड सम क्वेश्चन्स. मुलांनी काही प्रश्न विचारले. आता मुलांनी काही प्रश्न विचारले हे वाक्य कोणत्या टेन्सचे आहे तर आपण इझिली सांगू शकतो दिस सेंटेन्स इट इज इन सिंपल पास्ट टेन्स. हाऊ कॅन वी से दिस सेंटेन्स इट इज इन सिंपल पास्ट? बिकॉज वी आर यूजिंग ed टू द मेन वर्ब. आस्क, आस्क्ड means we are adding ed to the main verb. So that's why this sentence it is in simple past tense. The boys will ask some questions. मुलं काही प्रश्न विचारतील.
द बॉयज विल बी आस्किंग सम क्वेश्चन्स. मुलं काही प्रश्न विचारत असतील. स्टार्स शाईन इन द स्काय. आकाशात तारे चमकतात. स्टार्स विल शाईन इन द स्काय. आकाशात तारे चमकतील. स्टार्स विल बी शायनिंग इन द स्काय. आकाशात तारे चमकत असतील. अशा पद्धतीने आकाशात तारे चमकतात, आकाशात तारे चमकतील, आकाशात तारे चमकत असतील. स्टार्स शाईन इन द स्काय, स्टार्स विल शाईन इन द स्काय अँड स्टार्स विल बी शायनिंग इन द स्काय. असे सेंटेन्सेस आपण इंग्रजी आणि मराठीमध्ये बघू शकतो. यू आर फ्लाइंग द काइट. तुम्ही पतंग उडवत आहात. यू विल फ्लाय द काइट. तुम्ही पतंग उडवाल. यू विल बी फ्लाइंग द काइट. तुम्ही पतंग उडवत असाल. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न न्यू वर्ड्स and we will do the translation of these words into Marathi language. Translate into Marathi. Tomorrow, उद्या. शिप, जहाज. आता मित्रांनो, आपल्याला काही न्यू वर्ड्स देण्यात आलेले आहेत आणि त्याचा मीनिंग आपण मराठीमध्ये बघणार आहोत, शिकणार आहोत. आणि आता आपण एक एक करून पुन्हा बघूया. टुमॉरो म्हणजे उद्या. शिप म्हणजे जहाज. अ शेफर्ड म्हणजे मेंढपाळ. मेंढपाळ म्हणजे काय? जो मेंढ्या चारत असतो त्याला आपण बोलतो मेंढपाळ. टू नो म्हणजे माहीत असणे किंवा माहिती करून घेणे. टू मिल्क द काऊ म्हणजे गाईला दूध पाजणे. टू ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. आता मित्रांनो, आपण जर ही न्यू वर्ड्स शिकलो तर या आधारावरती आपल्याला सेंटेन्स देखील तयार करता येऊ शकता. जसे की ड्रॉ म्हणजे काय? चित्र काढणे. आपण आता या न्यू वर्डचा वाक्यात जर उपयोग करायचा असेल तर कसे करू शकतो? आय ड्रॉ अ पिक्चर म्हणजे मी एक चित्र काढतो. आता आपल्याला हे सेंटेन्स जर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये चेंज करायचे असेल तर कसे बोलू आपण? आय एम ड्रॉइंग अ पिक्चर. मी एक चित्र काढत आहे. आय हॅव ड्रॉन अ पिक्चर. मी एक चित्र काढलेले आहे. आय हॅव बीन ड्रॉइंग अ पिक्चर. मी एक चित्र काढत आलेलो आहे. अशा पद्धतीने आपण जर न्यू वर्ड्स शिकलो तर आपल्याला खूप वाक्य तयार करता येतात आणि आपल्याला न्यू सेंटेन्स फॉर्मेशन तयार करण्यासाठी मदत होत असते. नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात. टू बिगिन सुरुवात करणे. एन आवर म्हणजे एक तास. टाइम म्हणजे वेळ. सून म्हणजे लवकर. ऑफ लव म्हणजे एक नांगर. अशा पद्धतीने मित्रांनो, यामधील काही जे वर्ड्स आहेत जसे की टाइम, ऑर, बिगिन, वीक ही आपल्या परिचयाची वर्ड्स आहेत. परंतु आपण जर अजून काही जास्तचे वर्ड्स शिकलो तर आपल्याला खूप इंग्रजीमध्ये मदत होत असते. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी द मोर एक्झाम्पल्स. ॲट 6 o'clock म्हणजे 6 वाजता. आता मी तेथे 6 वाजता येईल. आपण कसे बोलत असतो? तर आय विल कम देअर ॲट 6 o'clock. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स तयार करतो. अ क्लॉक म्हणजे घड्याळ. एक घड्याळ. आता ए म्हणजे काय? एकासाठी आपण बोलत असतो ए. ॲट दिस टाईम म्हणजे यावेळी. ॲट दॅट टाईम म्हणजे त्यावेळी. टिल 6 o'clock म्हणजे 6 वाजेपर्यंत. अ काईट म्हणजे एक पतंग. अर्ली म्हणजे लवकर. आपण मागच्या स्लाइडमध्ये सेम वर्ड अभ्यासला आहे जो की सिमिलर आहे अर्लीला आणि तो म्हणजे सून. सून आणि अर्ली म्हणजे लवकर. टू वॉच म्हणजे पाहणे. टू अराईव्ह येण्यासाठी किंवा येणे. इट रेन्स म्हणजे पाऊस पडतो. अ सोल्जर एक सैनिक. टू फ्लाय अ काईट म्हणजे एक पतंग उडवणे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण नवीन वर्ड्स शिकलेलो आहोत. नाउ लेट अस सी इन डिटेल. फिल इन द ब्लँक्स विथ विल और शॅल बी प्लस वर प्लस आय एन जी प्लस वर अँड ट्रान्सलेट इट इनटू मराठी. आता मित्रांनो आपल्याला शॅल बी और विल बी प्लस वर प्लस आय एन जी वापरून वाक्य तयार करायचे आहे. ही एक आपल्याला एक्सरसाइजच्या रूपात देण्यात आलेले एक्झाम्पल्स आहेत. ॲट 8 o'clock टुमॉरो नाईट कमला विल बी सिंगिंग ऑन द रेडिओ. उद्या रात्री 8 वाजता कमला रेडिओवर गात असेल. आता मित्रांनो आपण
बघू शकतो या सेंटेन्समधून काय कळत आहे, तर कमला उद्या काय करत असेल, कमला उद्या गात असेल. आणि विल बी सिंगिंग म्हणजेच काय, गात असेल, गाणे गात असेल. हे दर्शवण्यासाठी आपण वापरत आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि यामध्ये आपण बघू शकतो ब्रॅकेटमध्ये जे क्रियापद देण्यात आलेले आहे त्याचे आपण ING फॉर्म वापरत आहोत. आणि सिंगला जेव्हा आपण ING लावतो ते बनत असते सिंगिंग. आणि त्या अगोदर आपल्याला विल बी और शॅल बी वापरावे लागते. आय एम गोइंग टू दिल्ली नेक्स्ट वीक. आय शॅल बी मीटिंग सम ऑफ माय ओल्ड क्लासमेट्स ड्युरिंग माय स्टे देअर. मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला जाणार आहे. तिथल्या वास्तव्यात मी माझ्या काही जुन्या वर्गमित्रांना भेटत असेल. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वाक्य तयार करता येतात. आनंद शॅल बी गोइंग टू अ फिल्म विथ हिज फ्रेंड्स दिस इव्हनिंग, सो ही विल नॉट कम होम टिल अबाउट 10. आनंद आज संध्याकाळी त्याच्या मित्रांसोबत एक सिनेमा बघायला जाणार असेल, त्यामुळे तो 10 वाजेपर्यंत घरी येणार नाही. Someone will be waiting for you at the Delhi station when you get there. तुम्ही तेथे पोहोचता तेव्हा दिल्ली स्टेशनवर कोणीतरी तुमची वाट पाहत असेल. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण जेव्हा दिल्ली स्टेशनवर पोहोचू त्यावेळेस आपली कोणीतरी वाट पाहत असेल, अशा प्रकारचा अर्थ या वाक्यातून देण्यात आलेला आहे. Now let us say the boys will be having their annual examination from the 15th to the 25th March. मुलांची वार्षिक परीक्षा 15 ते 25 मार्च या कालावधीत होणार असेल. And for denoting the time also we use future continuous tense. And here we are using will be having. And in next sentence which helping verb we are going to use will be and plus verb plus ing. Go plus ing going. Mohan will be going to the USA for higher studies after finishing his MA. मोहन MA पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार आहे किंवा तो जाणार असेल. अशा पद्धतीचा अर्थ हा आपल्याला या सेंटेन्सच्या आधारे मिळत आहे. We are building our house. As soon as it is completed, we shall be moving out of this house. आम्ही आमचे घर बांधत आहोत. ते पूर्ण होताच आम्ही या घरातून बाहेर पडणार आहोत. अशा पद्धतीचा अर्थ आपण इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करताना घेऊ शकतो. इट विल बी रेनिंग इन केरला ड्युरिंग जुलै. जुलै महिन्यात केरळमध्ये पाऊस पडत असेल. ॲट दिस टाइम द डे आफ्टर टुमॉरो द बॉयज विल बी आन्सरिंग इंग्लिश पेपर 1. यावेळी परवा मुले इंग्रजी पेपर 1 चे उत्तर देत असतील. अशा पद्धतीने मित्रांनो खूप सारे वाक्य हे आपण अभ्यासत आहोत जे की आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या माध्यमातून मिळत आहेत. मोर अँड मोर पीपल विल बी ट्रॅव्हलिंग बाय एअर इन द डेज टू कम. येत्या काळात अधिकाधिक लोक विमानाने प्रवास करत असतील. आणि यामध्ये आपल्याला काय दिसत आहे, तर आपल्याला फ्युचरमध्ये काय होणार आहे त्याचे काही पॉसिबिलिटी दिसत आहे की हे होत असेल, असे होणार असेल. द मिल्कमॅन विल बी कमिंग ओनली ॲट 7 o'clock. वी कॅन नॉट हॅव अवर कॉफी टिल देन. दूधवाला 7 वाजताच येत असेल, तोपर्यंत आपण कॉफी पिऊ शकत नाही. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव कम्प्लिटेड फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपण चालू भविष्यकाळ हा टॉपिक शिकलेलो आहोत. अँड फ्रेंड्स, इट इज व्हेरी इझी टू फ्रेम द सेंटेन्सेस बाय युजिंग फ्युचर कंटिन्युअस टेन्स. अँड सो लेट अस रिवाइज वन्स अगेन structure or formula of future continuous tense. So what is the structure of future continuous tense? Subject plus shall be or will be plus verb plus ing plus object. आणि हा एक फॉर्म्युला आहे, सूत्र आहे जे आपल्याला चालू भविष्य काळामध्ये यूज करायचे आहे. अँड फ्रेंड्स, आय होप तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा आजचा टॉपिक समजलेला आहे. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learnt.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.